मध्यरात्री 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास रस्त्याचे पथदिवे अचानक बंद होतात आणि चोर दबक्या पावलाने दरोडा टाकण्यासाठी एका राजकीय नेत्याच्या घराच्या बेडरूम मध्ये शिरतात। घरात शिरताच फक्त 1 तासांच्या आत घरातले 68 ग्रॅम सोनं, 7 किलो 700 ग्रॅमची चांदी आणि 35,000 रोख रुपयांसोबत 1600 कोटींच्या घोटाळ्याच्या कागदपत्रांसह सीडी पेनड्राईव्ह लंपास करून ते चोर दरोडेखोर मोटारसायकलवर बसून उड्या मारत पळून जातात। मित्रांनो, ही जरी एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाटत असली तरी असं खरंच घडलंय। जळगाव मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी असंच काहीतरी घडलंय। एकनाथ खडसे यांच्या घरी बुधवारी चोरी झाली। तसं चोऱ्या अनेक होतात, मात्र एकनाथ खडसे यांच्याकडे झालेली ही नक्की चोरी होती की राजकीय हेतूने घडवलेली घटना, असा संशय आता व्यक्त केला जातोय। महत्त्वाचं म्हणजे हे कोणी केलं, कोणत्या नेत्यावर एकनाथ खडसेंचा रोख आहे आणि खडसेंच्या घरातील चोरीने कोणत्या मंत्र्याला फायदा होऊ शकतो, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। 28 ऑक्टोबरच्या मंगळवारी मध्यरात्री जळगावच्या एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात ही धक्कादायक घटना घडली आहे। चोरटे चोरी करण्यासाठी घराचं कुलूप तोडून आत शिरले। त्यांचं मुख्य लक्ष होतं ते बेडरूमच्या मोठ्या ड्रॉवरकडे। तिथून त्यांनी 10 सीडी, 25 ते 30 पेनड्राईव्ह आणि RTI द्वारे मिळवलेली महत्त्वाची कागदपत्र चोरी केली, ज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या पाटबंधारे विभागातील 1600 कोटींच्या निविदा घोटाळ्याचे पुरावे होते। सोबतच 68 ग्रॅम सोनं, 7 किलो 700 ग्रॅम चांदी आणि 35,000 रुपये रोखही लंपास केली आहे, ज्याची किंमत 10 ते 12 लाखांपर्यंत सांगितली जाते। या चोरीबद्दल खुद्द माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले। त्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन याविषयी शंका व्यक्त केल्या। आता पोलिसांशी समन्वय ठेवून पुढे कारवाई होणार आहे। माजी मंत्री खडसे यांच्या घरी झालेली चोरी अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे। या चोरीत चोरट्यांनी मौल्यवान वस्तू नेल्याच, त्यासोबतच घोटाळ्याचे पेनड्राईव्ह, सीडी आणि कागदपत्र सुद्धा आपल्या बरोबर नेली आहेत। त्यामुळे कागदपत्र चोरणारे जळगावचे हे चोर असतील तरी कोण, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तसं बघायला गेलं तर जळगाव आणि राज्याच्या राजकारणात माजी मंत्री खडसे यांचे अनेक राजकीय शत्रू आहेत। विशेषतः सत्ताधारी नेते नेहमीच एकनाथ खडसे यांच्या रडारवर असतात। यामध्ये विशेषतः जळगाव जिल्ह्यातील सत्ताधारी मंत्री आणि एकनाथ खडसे यांच्यातील जुगलबंदी हा नेहमीच बातम्यांचा विषय असतो। त्यातच काही काळापूर्वी खडसे यांनी विधानसभेत आणि जाहीरपणे एका मंत्र्यावर थेट वैयक्तिक आरोप केले होते आणि या मंत्र्यांची सीडी आणि पेनड्राईव्ह जाहीर करणार असंही ते बोलले होते। त्यावरून या दोन्ही नेत्यातील राजकीय वाद कौटुंबिक आणि वैयक्तिक स्तरावर पोहोचला होता। महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे यांनी भाजपा पक्ष सोडल्यानंतर तुमच्याकडे ईडी असेल तर आमच्याकडे सीडी आहे, असं म्हणत भाजपचे नेते गिरीश महाजन यांना इशारा दिला होता। तसेच अनेक ठिकाणी भाषण करताना खडसे यांनी माझ्याकडे त्या सीडी अजूनही असून योग्य वेळ आली की त्या सीडी बाहेर काढणार, असं विधान त्यांनी केलंय। त्यामुळेच खडसे दावा करत असलेल्या त्या खास सीडी गायब करण्यासाठी तर ही चोरी करण्यात आली नाही ना, असा प्रश्न देखील आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।